तुमच्याकडनं एक बक्षीस समारंभ करून घेणार आहे, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगते. लोकमत सखी मंच खूप गेले 22 वर्ष आपण ह्या क्षेत्रात कार्य करत आहोत. सर्व प्रतिनिधी महिला खूप सुंदर असा खूप उत्तम कामगिरी करतात आणि 2023 तत्पूर्वी मी सोनाली मॅमचं फेलिसिटेशन करेन. मी विजय शुक्ला सरांना विनंती करते किंवा सुद्धा मी विनंती करते की आपणही मंचावर येण्याचं स्वागत करत आहोत, सन्मान करत आहोत. मंचावर आमंत्रित करते. त्याचं फ्रंट पेज आणि बॅक पेज स्वतः असणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला जोडीच्या ज्या काही ऑफर्स आहेत त्या नोंदवलेल्या आहेत. ऑप्शनल सर्व्हिसेस आणि हे जोरदार टाळ्या होऊ द्या. कैसा करे सो काय हा प्रवास आणि ह्याबद्दल काय सांगशील? ओके, नाही घाबरत नाहीये. कुठून सुरू करू? तुम्हाला बघून मला असं झालंय की मी कुठून सुरू करू. तर सगळ्यात आधी इथं उपस्थित सगळ्या माझ्या सख्यांना, आणि सखे म्हणू शकतो का तुम्हाला? तर सगळ्यांना आधी हे करते, काय म्हणतात सुरुवात, औपचारिकता. तर सुरुवात करते अशी की जसं आता मला ताईंनी सांगितलं की बऱ्याच गोष्टी, जसं वैजू रियालिटी शो, देवमाणूस, आणि मग ॲज अ प्रोफेसर म्हणून कुठेतरी कोल्हापूरमध्ये काम करणारी मी कॉलेजवरची प्राध्यापिका, आणि इथून सगळा प्रवास असं. आणि नंतर मग आपल्या गोष्टीला फुलफिलमेंट तेव्हाच मिळेल जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करू. आणि मला असं वाटतं, तुम्ही आता साड्यांमध्ये आलेला आहात तर तुम्हाला वन पीस पण माहिती आहे, पण ज्यांना वन पीस पण माहिती नाहीये, ज्या फक्त साड्यांनी गाऊन मध्ये अडकलेल्या बायका आहेत, त्यांना प्लीजच हा प्रवास तुम्ही दाखवा. आणि सगळ्यांना मी ऑल द बेस्ट सांगेन या निमित्त. आणि आपण डेफिनेटली आपली फॅमिली आहे ती खूप मोठी करूयात, वाढवूयात. आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आणि मला असं वाटतं, मी थँक्यू म्हणून ना मला ती जर्नी कम्प्लीट नाही करायचे, तर मला असं वाटतं की त्या ऋणामध्ये मला राहायला आवडेल. सखीचे जितके जेवढे केवढे म्हणजे माझे अगदी कान टवकारले जातात, डोळे लगेच असे होतात की अच्छा सखीचं काय, लोकमत सखीचं काय, कारण मी तिकडे येत जात असते. तर मला असं वाटतं याच्यामुळे माझा फेस आहे तो अजून ग्लो करण्याचं काम आहे.
ते लोकमत सखी मंचचा याच्यामध्ये खरंच मोलाचा वाटा आहे. सो थँक्यू सो मच. आणि थँक्यू तुझंही, कारण जसं तू म्हणाली तसं लोकमत परिवारातलीच तू एक आहे आणि आज एक परिवारातली व्यक्ती आज एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून इकडे उभी राहते, ह्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. थँक्यू. तुला लगेच सोडणार नाहीये, काही प्रश्न विचारणार आहे. रॅपिड फायर राऊंड. मला वाटतं मी रॅपिड फायर करायच्या आधी सगळं बोललेली आहे. नाही तरी काही उत्सुकता मला आहे प्रश्नांची. आर यू रेडी? येस. आईच्या हातचा आवडता पदार्थ? भली वांगी झणझणीत. हे बघ बघा फॅन लगेच. काय आवडतं, कोल्हापूरची मिसळ की मुंबईचा वडापाव? झणझणीत मिसळ. लहानपणी काय स्वप्न होतं, म्हणजे लहानपणी काय बनायचं होतं? प्रत्येकाचं वेगळं असतं. खरंच खूप छान प्रश्न विचारलास हा. मला खरंच कौतुक वाटतं या प्रश्नाचं. मी जर इकडे नसते तर मी डेफिनेटली ऑफिसर झाले असते, कारण मी PSI प्रिलियम मेन्स क्वालिफाय झाले, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर प्री क्वालिफाय झाले. सो मी डेफिनेटली ऑफिसर असते. अरे वा. पुढचा प्रश्न, आवडतं डेस्टिनेशन? स्वित्झर्लंड. गेली जायची इच्छा आहे म्हणून तर ते डेस्टिनेशन आहे. मैत्रिणीसोबत असा एखादा केलेला प्लॅन की जो फ्लॉप झालाय आणि जो अजूनही पेंडिंग वरती आहे, नेक्स्ट इयर करूया, पिकनिक असो किंवा असं काही? कारण आम्ही सगळी खूप पिकनिक करत असतो, हो ना? बरं झालं मला तुमच्यामध्ये घेतलं, कारण असंच रेंगाळवाणे सगळे प्लॅन्स तुम्हालाही माहिती असतील तुमच्या मैत्रिणींच्या बरोबर घडतात. आपण काही ग्रुप वगैरे करतो आणि काही आयुष्यात घडत नाही. पण मला वाटतं सखी मंचचं जसं तू म्हणालीस तसं जर ते सक्सेस होत असतील तुमच्या पार्टीज वगैरे तर प्लीजच मला बोलवा. मला तुमच्या बरोबर धमाल करायला. समोरच बसले, नेक्स्ट पिकनिक आम्ही नक्की काढू. येस डेफिनेटली. काय करायला आवडेल, नाटक, सिनेमा की बिग बॉस सारखे लाईव्ह शोज? ऐक, कसं आहे, कुठल्याही सिरियल मध्ये किंवा मूवी मध्ये आपण गेलो ना तर त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडून तेच कॅरेक्टर तुम्हाला, जसं की मला आता निगेटिव्ह रोल येत आहेत किंवा काय होते तर मला असं वाटतं की चला म्हणजे आता राग बाहेर काढायचा, म्हणजे सोनाली जी ओरिजिनल आहे ती लोकांपर्यंत पोहोचत नाही. पण डेफिनेटली रियालिटी शो यासाठी माझं म्हणेन की मी जी आहे जशी आहे ती ऑर्गॅनिक लोकांपर्यंत पोहोचले आणि तुम्ही ते रिसीव्ह केलं आणि तुमचं ते प्रेम दिसतंय, त्यामुळे डेफिनेटली रियालिटी शो सगळ्यांच्या मनामनात बसलेली आहे. हा ठीक आहे, ओके, थँक्यू सो मच. एक आर्टिस्ट किंवा एक ऍक्टर म्हणून प्रेक्षकांकडनं काय अपेक्षा असतात? खूप साऱ्या प्रेमाची अपेक्षा असते आणि खरंच खूप सारं प्रेम मिळतंय. कुठल्याही मला असं वाटतं की एक आर्टिस्ट आहे ना तो खूप असा प्रेमाचा उकेलेला. कमेंट्स आपल्याला मिळतात, तर अशा वेळेला उपस्थित सखींना काय सांगशील की त्यावेळेला आपण स्वतःला कसं सांभाळावं किंवा स्वतःला काय सांगावं? मला नाही वाटत कुणी वीक असेल कुठली स्त्री, आता तर अजिबातच नाहीये. मला असं वाटतं या सगळ्या कॉमेंट्स मध्ये आपण न अडकता आपण कोणी कमेंट केले त्याच्यापेक्षा आपण काय काय करायला पाहिजे, म्हणजे अशा कमेंट्स येतील ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कारण आपण ना विड्रॉल सिम्टम्स मध्ये हे केलं पाहिजे की मी काय करू असं की लोकांनी केलं पाहिजे, कारण लोकांनी जो हे नामवाला वही तो बदनाम आहे तर आपण असं करू, काहीतरी असं करू, म्हणजे काय पण करू नका, छान करू असं काहीतरी की जसं की फॅमिली वेडिंग वगैरे असल्यानंतर आपल्या नावाची चर्चा झाली पाहिजे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे हे प्रत्येक सखीला माहिती आहे. बाईपण म्हणजे तुझ्यासाठी नेमकं काय? बाईपण म्हणजे आता एका वाक्यात की एका शब्दात माहिती नाही, पण ह्याची डेफिनेशन खूप मोठी आहे माझ्या दृष्टीने. पण कणखरपणा ही फक्त बाईच हे करू शकते, कॅरी करू शकते. आणि मला वाटतं ती आता मी फार पुस्तकी बोलेन असं मला वाटतं जर असं वाक्य बोलले की वज्रासारखी कठीण आणि मेनासारखी मऊ वगैरे असं. पण बाईपण या शब्दामध्ये खूप मोठी गोष्ट आहे की ती एक बाई आहे, बास आहे. शेवटचा प्रश्न, 2024 रेझोल्युशन आपण 2023 संपत आले, 2024 सुरुवात होणार आहे, तर काही प्लॅन्स असे बनवले, काही रेझोल्युशन्स? बापरे, प्लॅन बनवलाय आणि तो डिसेंबर पासूनच हे करायला सुरुवात करायला चालू केली आणि तुम्ही सुद्धा करा, कारण आपण इतकं ठरवतो की आपण जानेवारी पासून 1 तारखेपासून आपण हे करणार ते करणार, पण काही मठ्ठ आपण काही करत नाही. त्यामुळे जे काही करणार आहोत ते आपण डिसेंबर पासून करूया. तर मला असं वाटतं माझी कॅपॅबिलिटी मी इतकी वाढवावी किंवा स्वतःला इतका मी वेळ द्यावा की माझ्याकडे त्या अपॉर्च्युनिटीज चालत स्वतःहून आल्या पाहिजेत. तर एवढं आपण स्वतःला स्किल्स वरती काम करायला पाहिजे आणि आपण स्किल्स वरती काम केल्यानंतर मला वाटतं आपल्याला संधी नक्कीच येतील आपल्याला. थँक्यू, खूप छान वाटलं आणि खरंच एकदम आपुलकीची भावना, एक आपल्या व्यक्तीशी मैत्रिणीशी गप्पा मारतोय असंच मला वाटलं. फक्त कॉफी इकडे नाही, हो ना? आणि तुझं रॅपिड फायर पण खूपच हे होतं, कारण माझी उत्तरं इतकी मोठी, प्रश्न इतके छोटे, असं
पण आनंद आणि खूप मजा आली तुझ्या उत्तरांमुळे. Same here. आम्हाला खूप तू वेगळी सोनाली अजून वेगळ्या पद्धतीने कळाली. Thank you. थँक्यू खूप.